क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आर्णी पत्रकारितेची प्रतिष्ठा मलिन करण्याचा निषेध। खोट्या आरोपींनी चौथ्या स्तंभावर केला हल्ला। पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानली जाते, मात्र या स्तंभावरच खोटे आरोप करून व समाजात दिशाभूल करणाऱ्या बातम्या छापून पत्रकारांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार उघड झाला आहे। दिनांक 2 ऑक्टोबर रोजी एका दैनिक साहसिक या वृत्तपत्रात आर्णी येथील नामांकित वृत्तपत्राचे प्रतिनिधी जाफर शेख यांच्यावर खोटे आरोप करत त्यांचा तोत्या पत्रकार म्हणून अपमानास्पद उल्लेख करण्यात आला। या छापलेल्या वृत्तपत्रामुळे संयमी व प्रतिष्ठित पत्रकार असलेल्या जाफर शेख यांची सामाजिक मानहानी झाली असल्याचे निषेधात वातावरण निर्माण झाले आहे। जाफर शेख हे पदवीधर पत्रकार असून त्यांनी निपक्षपणे वार्तांकन केले आहे, तरी देखील केवळ सूडबुद्धीने व द्वेषभावनेने त्यांच्या विरुद्ध अपमानास्पद बातमी छापण्यात आली। या घटनेमुळे आर्णी तालुक्यातील सर्वच पत्रकारांना अपमानाचा सामना करावा लागत आहे। यापूर्वीही साहसिक या वृत्तपत्राच्या संपादकीय मंडळाकडून कोणताही पुरावा नसताना व्यक्तींवर खालच्या पातळीवर जाऊन खोटे उल्लेख केले जातात। त्यानंतर खंडणीच्या मागण्या केल्या जात असल्याचे अनेक प्रकार समाजासमोर आले आहेत। त्यामुळे पत्रकारांची प्रतिमा मलिन होत असल्याबद्दल सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवर साहसिक या वृत्तपत्राची नोंदणी रद्द करण्यात यावी, तसेच संबंधित संपादक व जबाबदार व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी आर्णी तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे। या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना तहसीलदार व ठाणेदार आर्णी यांच्या मार्फत देण्यात आले आहे। निवेदन देतेवेळी प्रेस क्लबचे संस्थापक गणेश हिरोळे, आर्णी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अभित आनंद, प्रेस क्लब अध्यक्ष करण शेलकर, भानुदास राठोड तसेच आर्णीतील सर्व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजना आडे, आर्णी, यवतमाळ। यांच्या विरोधात एक दैनिक साहसिक या वृत्तपत्राने बदनामीकारक बातमी प्रकाशित केली। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकाराने सत्य घटनेला वाचा फोडण्याचं काम करतो। मात्र याच पत्रकारांनी पत्रकाराविरोधात सत्यतेची पडताळणी न करता अशी बदनामकारक बातमी प्रकाशित करणं हे कुठंतरी पत्रकाराला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे आणि या दैनिक साहसिक वृत्तपत्रावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी आम्ही सर्व आर्णी शहर व तालुका प्रतिनिधी यांनी सर्वांनी मिळून तहसीलदार साहेबांना आदेश दिले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।